गरम गरम उडीद डाळीची भजी खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। गरम गरम उडीद डाळीची भजी खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। आज मी उडदाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत भजी बनवणार आहे। त्यासाठी 2 वाट्या उडीद डाळ व अर्धी वाटी तांदूळ मी ते घेतलेले आहेत। आता हे मी स्वच्छ धुवून 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही 3 ते 4 तासांसाठी आपण हिला भिजत ठेवूया व नंतर आपण हिला मिक्सरमधून वाटून घेऊया। डाळ आपली छान वाटून झालेली आहे। पीठ आपलं छान 3 ते 4 तास भिजलेलं आहे। आता आपण 1 छोटा कांदा, थोडंसं जिरं, मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या या मिक्सरमधून वाटून घेऊया व या पिठात मिक्स करून घेऊया। आता आपलं हे वाटून झालेलं आहे। यात लसूण, 1 छोटा कांदा आणि हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे। आता हे आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ही कढीपत्त्याची 4-5 पानं असे तोडून हाताने यात घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यात चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडासा बेकिंग सोडा आणि आता हे परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे आणि आता आपलं हे बॅटर तयार आहे। गॅसवर कढई आपण तापत ठेवलेली आहे। कढई चांगली तापली की आपण त्यात भजी तळण्यासाठी तेल सोडूया। कढई आपली छान तापलेली आहे। आता आपण यात तेल सोडूया। आता तेल चांगलं तापलं की आपण यात भजी सोडूया। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। आपण यांना परतून घेऊया। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत।
छान खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे। खूप छान कुरकुरीत लागतात, टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। भजी आता आपली छान भाजून झालेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे। गरम गरम उडीद डाळीची भजी खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। गरम गरम उडीद डाळीची भजी खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय।